मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पुण्यातील एक पडदा चित्रपटगृहांबद्दल बोलणार आहोत. कधीकाळी पुणे शहर चित्रपटगृहांचे शहर म्हणून ओळखले जात होते. 1800च्या शतकातील ब्रिटिश राजवटीपासून पुण्यात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चित्रपट दाखवले जात आहेत. 1916मध्ये आर्यन सिनेमा हॉल सुरू झाला आणि पुण्यात चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याची सुरुवात झाली. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात पुणे शहर शिक्षणाचे, राष्ट्रवादी चळवळीचे आणि सामाजिक सुधारणांचे केंद्र बनले होते. कालांतराने पुणे शहर झपाट्याने विकसित होत गेले, परंतु त्याचा आकार मात्र मध्यम राहिला. प्रारंभीच्या काळात जुन्या शहरात लक्ष्मी रोडच्या दोन्ही बाजूंना चित्रपटगृहे होती. त्यात आर्यन, मिनर्वा, ग्लोब, अपोलो, अल्पना, भानुविलास, श्रीकृष्ण, प्रभात, विजय, विजयानंद, आल्का या चित्रपटगृहांनी अनेक दशके शहरात सेवा दिली. पुढे कॉन्टिनेंट क्षेत्रात वेस्ट एंड, एम्पायर, लिबर्टी, व्हिक्टरी ही सिनेमागृहे सुरू झाली. नंतर पुढे डेक्कन, नटराज, अलंकार, राहुल आणि त्यानंतर काही वर्षातच निलायम, लक्ष्मीनारायण, मंगला आणि अप्सरा ही चित्रपटगृहे सुरू झाली. त्यानंतर निशांत, अशोक, जयश्री, जय हिंद, वैभव, सोनमार्ग वगैरे अशी बरीच एक पडदा चित्रपटगृहे पुण्यामध्ये होती आणि अजूनही आहेत. सन 1910मध्ये पुण्यात मोशन पिक्चर्स चालू झाले. कॉन्टोन्मेंट क्षेत्रात आर्सेनल रोडवर म्हणजे सध्याच्या मॉलेदिना रोडवर एका शेडमध्ये एक चित्रपटगृह चालू करण्यात आले. त्याचे नाव होते नेपियर सिनेमा. या नेपियर सिनेमामध्ये मूक सिरियल्स दाखवल्या जात होत्या व दर आठवड्याला सिरियल्सचा एक भाग असायचा. इथे दाखवली जाणारी ब्रोकन कॉइन ही सिरियल फार प्रसिद्ध झाली होती. सन 1919मध्ये नेपियर सिनेमाचे नूतनीकरण करण्यात आले व नेपियरची ही दाखवलेली नवीन इमारत बांधण्यात आली. या थिएटरचे आवार फार प्रशस्त होते व याच्या आवारात थिएटर शेजारीच एक सुंदर कारंजे होते व बँडसाठी स्टँड होता. या स्टँडवरती नेपियरचा बँड लावलेला असायचा. सन 1931मध्ये नेपियर सिनेमाचे रूपांतर नेपियर टॉकीजमध्ये करण्यात आले. त्यानंतर काही काळानंतरच युनिव्हर्सल, मेट्रो, गोल्डविन मेयर आणि वॉर्नर ब्रदर्स सारख्या मोठ्या अमेरिकन स्टुडिओच्या संरक्षणाखाली मुंबईतील मोठी थिएटर्स आली. हॉलिवूडच्या भारतातील या सुवर्ण दिवसांमध्ये अनेक जुन्या सिनेमागृहांचे नूतनीकरण करण्यात आले आणि तेव्हा नेपियरमध्येही बदल करण्यात आला. तेव्हा 1940 साली के. मोदींची वेस्टर्न इंडिया थिएटर असोसिएशन होती. यांनी नेपियर टॉकीज नवीन बांधली. नेपियर टॉकीजची 2 मजली इमारत प्रबलित सिमेंट कॉन्क्रीटची बांधण्यात आली आणि या टॉकीजला नवीन नाव देण्यात आले, वेस्ट एंड. म्हणजे खऱ्या अर्थाने के. मोदी यांनी 1940 साली वेस्ट एंड टॉकीज बांधली. अशा प्रकारे पुण्यामध्ये वेस्ट एंड टॉकीज सुरू झाली. सन 1960 ते 1980 या काळात या चित्रपटगृहामध्ये स्नेक, द 3 फॅन्टॅस्टिक सुपरमॅन, फॅन्टोमास स्ट्राइक्स बॅक, लॉस्ट इन द डेझर्ट, हथारी हे इंग्रजी चित्रपट चांगलेच गाजले. के. मोदी हे चित्रपट अभिनेते सोहराब मोदी यांचे लहान बंधू होते. या चित्रपटगृहात बरेच हिंदी चित्रपटही गाजले. सन 1960मध्ये डेक्कन जिमखान्याजवळ हिंद विजय चित्रपटगृह बांधण्यात आले. या चित्रपटगृहात हिंदी, मराठी व इंग्रजी चित्रपट लागायचे. या चित्रपटगृहात एकदा 1 आठवड्यासाठी कन्नड चित्रपटही लावण्यात आले होते. नंतर कधीतरी या चित्रपटगृहाची ओनरशिप बदलली. या चित्रपटगृहाचे नूतनीकरण करण्यात आले व याला नवीन नाव देण्यात आले, नटराज. या चित्रपटगृहात पाकीजा, झनक झनक पायलबाजी, मुगल-ए-आझम, त्रिशूल, मिस्टर नटवरलाल, कुर्बानी
यांसारखे हिंदी चित्रपट लागायचे, तर दोन्ही घरचा पाहुणा, संत रामदास यांसारखे मराठी चित्रपटही लागायचे. 1961 साली जेव्हा पुण्यामध्ये पूर आला होता तेव्हा या चित्रपटगृहात भरपूर पाणी घुसून तिथली सीट्स, फर्निचर्स पाण्याखाली गेली होती. पुण्याच्या कॉन्टोन्मेंट भागात 1908 साली एम्पायर टॉकीज हे चित्रपटगृह उभारण्यात आले. हे चित्रपटगृह वेस्ट एंडपासून 5 मिनिटांच्या अंतरावर होते. हे चित्रपटगृहसुद्धा के मोदी यांच्या मालकीचे होते. या चित्रपटगृहाला खुले आवार होते व चित्रपटगृहाच्या आत 600 प्रेक्षकांची बसण्याची सोय होती. हे चित्रपटगृह हॉटेल सागर प्लाझाच्या शेजारी दोराबजी स्टोर्सच्या समोरील एका लेनच्या आतमध्ये होते. 1960 सालापर्यंत इथे इंग्रजी चित्रपट दाखवले जात होते. त्यानंतर इथे हिंदी, मराठी चित्रपट दाखवणेही सुरू झाले. सन 1947 साली एप्रिल महिन्यामध्ये B.V. धारप म्हणजे भास्करराव धारप यांनी पुण्याच्या लाल बहादूर शास्त्री रोडवर लकडी पुलाच्या शेजारी अलका चित्रपटगृह बांधले. भास्करराव धारप मूळचे पुण्याचे होते व इंग्रजी चित्रपटप्रेमी होते. त्यांनी पुण्यातील लोकांना इंग्रजी चित्रपट दाखवण्याच्या हेतूने हे चित्रपटगृह बांधले. या चित्रपटगृहाचे बांधकाम 2 वर्षात पूर्ण होऊन 1949 साली चित्रपट दाखवण्यास सुरुवात झाली. धारप यांनी 1953 साली देवबाप्पा नावाचा नाच रे मोरा आंब्याच्या बनात हे गाणे असलेला मराठी चित्रपटही प्रदर्शित केला होता. या अलका चित्रपटगृहात दी गन्स ऑफ नेव्हरोन, हतारी, ग्रेट एस्केप, रिटर्न ऑफ द ड्रॅगन, टायटॅनिक, घोस्ट रायडर, रिव्हेंज ऑफ द नर्व्स, द ॲक्युज्ड घोस्ट यांसारखे इंग्रजी चित्रपट तर मराठी चित्रपटही दाखवले जात होते. मराठी चित्रपटांमध्ये खास करून दादा कोंडकेंचे चित्रपट दाखवले जात होते. इथे राम राम गंगाराम, आम्ही जातो आमच्या गावा, येऊ का घरात, देवबाप्पा, बंडलबाज, सेंटिमेंटल, एकटा जीव सदाशिव असे मराठी चित्रपट दाखवले जात होते. हे चित्रपटगृह म्हणजे आर्ट डेकोर शैलीतील एक सुंदर उदाहरण आहे. याची बांधणी आर्ट डेकोर शैलीची आहे. लक्ष्मी रोडवरील लिमये नाट्य चित्रमंदिर म्हणजे विजय टॉकीज हे चित्रपटगृह 1942 साली बांधण्यात आले. म्हणजे या चित्रपटगृहाने सुद्धा ब्रिटिशांचा काळ पाहिला आहे. इथे 14 ऑगस्ट 1947 साली मध्यरात्री देशाचा पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा केला होता. देशाचा पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचे भाग्य या चित्रपटगृहाला लाभले होते. 1942च्या सुमारास लक्ष्मी रस्त्यावर स्थापन झालेल्या या वास्तूची ओळख पूर्वी लिमये नाट्य चित्रमंदिर अशी होती. हे ठिकाण संगीत नाट्यासाठी प्रसिद्ध होते. संगीत रंगभूमीचा काळ ओसरल्यानंतर या रंगमंचावर पडदा उभारून त्याचे चित्रपटगृहात रूपांतर करण्यात आले व सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या हस्ते विजय चित्रपटगृहाचे उद्घाटन झाले. नारायण विनायक लिमये यांच्याकडे या चित्रपटगृहाची मालकी होती. त्यांनी 1972 साली जोशी कुटुंबियांना हे चित्रपटगृह भाड्याने दिले. इथे सुलोचना रमेशदेव आणि सीमादेव यांची भूमिका असलेला मोलकरीण हा चित्रपट भरपूर गाजला होता. या चित्रपटगृहात रंबल इन द ब्रोन्क्स, जुरासिक पार्क, नाईट इन द म्युझियम, जुमांजी, इव्हिल डेड, द ममी, वॉटर वर्ल्ड, ॲनाकोंडा, द लॉस्ट वर्ल्ड, जॉर्ज ऑफ द जंगल, द माइटी जो, गॉडझिला असे इंग्रजी चित्रपट तर मोलकरीण, वजीर, झेडपी, दे दनादन, दे धडक बेधडक, एकापेक्षा एक, धरपकड, पांडू हवालदार, पंढरीची वारी असे मराठी चित्रपट या चित्रपटगृहात चालले होते. कोरोना काळात हे चित्रपटगृह बंद पडले आणि नंतर लगेचच पाडण्यात आले.
1942 साली रामभाऊ अभ्यंकर आणि गोंजे यांनी एकत्र येऊन पुण्याच्या मध्यवस्तीत लक्ष्मी रस्त्यावर विजय चित्रपटाच्या शेजारच्या चौकात भानुविलास नाट्यगृहाची स्थापना केली. सुरुवातीला इथे झुंजारराव, युद्धाच्या सावल्या, साष्टांग नमस्कार अशी नाटके आणि संगीत नाटके दाखवली जायची. या भानुविलास नाट्यगृहाच्या बाहेर टांगे उभे असायचे. आता जशा सर्वत्र रिक्षा चालवल्या जातात त्याचप्रमाणे त्यावेळेस ब्रिटिशांच्या काळात सर्वत्र टांगे चालवले जात होते. या टांग्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असायचे. साधा टांग्या, बग्गी असे प्रकार या टांग्यांचे असायचे. तसेच त्यांचे दरही साधा टांग्याचा 4 आणे तर बग्गी 12 आणे असा असायचा. श्रीमंत लोक इथे स्वतःची सायकल घेऊन नाटक पाहायला यायचे. पुढच्या काळात नाटकांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली. मग काही काळ दुपारी चित्रपट आणि रात्री नाटक असे चालू झाले. नंतर नाटके बंद केली आणि भानुविलास नाट्यगृहाचे रूपांतर भानुविलास चित्रपटगृहामध्ये झाले आणि या चित्रपटगृहाची मालकी व्ही बापट यांच्याकडे गेली. 450 आसनांची क्षमता असलेल्या या चित्रपटगृहाला लहानशी 50 आसने असलेली बाल्कनी आहे. पुढे हे चित्रपटगृह 3 ते 4 दशके उत्तम चालले. 1996 मध्ये मात्र ते चालवणे मालकाला व्यावहारिकदृष्ट्या परवडेनासे झाले आणि त्यामुळे हे चित्रपटगृह बंद करण्यात आले. अखेर या चित्रपटगृहाची मालकी भारत सरकारच्या आयकर विभागाकडे गेली. हे चित्रपटगृह चालू होते तेव्हा त्याने अनेक दिमाखदार क्षण अनुभवले. या चित्रपटगृहात बहुतांशी मराठी आणि हिंदी चित्रपटांचे खेळ होत असत. एखादा इंग्रजी चित्रपटही इथे प्रदर्शित व्हायचा. दादा कोंडकेंचा सोंगाड्या हा चित्रपट आणि जय संतोषी मा या चित्रपटांचे रौप्य महोत्सव भानुविलासमध्ये साजरे करण्यात आले. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते राजा गोसावी यांनी भानुविलासमध्ये एकेकाळी तिकीट खिडकीवर कारकून म्हणून काम केले होते. त्यांचा लाखांची गोष्ट हा चित्रपट या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. त्यावेळेस जुन्या आठवणींना उजाळा म्हणून त्यांनी एक दिवस इथे स्वतः तिकिटे विकली. राज कपूर आणि नर्गिसचा चोरी चोरी हा चित्रपट या चित्रपटगृहामध्ये भरपूर चालला होता. पुणे शहराच्या शुक्रवार पेठेत महात्मा फुले मंडईच्या समोर तुळशीबागेच्या श्रीराम मंदिराच्या शेजारी बापूसाहेब उर्फ गंगाधर नरहर पाठक यांनी पुणे नगरपालिकेचा एक भूखंड भाड्याने घेतला व त्यावर आर्यन रंगमंच बांधले. तिथेच 7 फेब्रुवारी 1915 रोजी आर्यन थिएटर सुरू झाले. आर्यन सिनेमा हॉल हा पुण्यातील सर्वात पहिला सिनेमा हॉल होता. आर्यन थिएटर हे पुण्यातील सर्वात पहिले चित्रपटगृह होते. इथे आधी मूकपट प्रदर्शित व्हायचे. डायमंड रिंग हा इथला सर्वात पहिला प्रदर्शित झालेला मूकपट आहे. या चित्रपटगृहात इंग्रजी चित्रपट, मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट दाखवले जायचे. इथे चार्ली चॅप्लिन, लॉरेल अँड हार्डीचे इंग्रजी चित्रपट दाखवले जायचे. इथे पॅराडॉन अस, पॅक अप युअर ट्रबल्स, द डेव्हिल्स ब्रदर, मॉडर्न टाइम्स, द ग्रेट डिक्टेटर, द गोल्ड रश, सिटी लाईट्स यांसारखे लॉरेल अँड हार्डी आणि चार्ली चॅप्लिनचे चित्रपट, लव्ह मी अँड द वर्ल्ड इज माइन यासारखे इंग्रजी चित्रपट दाखवले जायचे. इथे 13 जुलै 1931 रोजी आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट प्रदर्शित झाला, तर त्यानंतर संत तुकाराम हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. गंगाधर पाठक यांनी लवकरच सांगली, सोलापूर, बडोदा आणि पाचगणी, सातारा येथे चित्रपटगृहे सुरू करून आपला व्यवसाय वाढवला. इथे प्रदर्शित झालेले व गाजलेले मराठी चित्रपट म्हणजे ब्रह्मचारी, एक गाव 12 भानगडी, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका, बोट लावीन तिथं गुदगुल्या, एकटा जीव सदाशिव, गनिमी कामा, बोल करीन, तुमचं आमचं जमलं, अंधळा मारतो डोळा आणि अशा प्रकारचे बरेच
मराठी चित्रपट इथे प्रदर्शित व्हायचे. हे थिएटर बंद होणे हा पुणेकरांचा एक दुःखद अनुभव होता. इथे जवळच मिनर्वा चित्रपटगृह होते. या दोन्ही चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहायला येणाऱ्या लोकांची गर्दी वाढायला लागली. ही दोन्ही चित्रपटगृह अगदी जवळजवळ होती आणि मंडईसुद्धा इथे जवळच होती. वाढत्या गर्दीमुळे इथे पार्किंगचा प्रॉब्लेम यायला लागला. तसेच ट्रॅफिकही जाम व्हायला लागले. 1982 मध्ये या सिनेमाचा महानगरपालिकेबरोबरचा भाडे करार संपला. तेव्हा सरकारला मालकी हक्क परत घ्यायचे होते आणि हा भूखंड पार्किंगसाठी ठेवण्यात आला होता. अखेर 24 ऑक्टोबर 1982 रोजी हे थिएटर पुणे महानगरपालिकेने ताब्यात घेतले आणि 22 सप्टेंबर 1983 रोजी हे चित्रपटगृह पाडण्यात आले. श्रीनाथ टॉकीजचे अगोदरचे नाव ग्लोब टॉकीज होते. या चित्रपटगृहाचे 1970-80च्या सुमारात नूतनीकरण करण्यात आले. या चित्रपटगृहात AC बसवण्यात आले व नवीन श्रीनाथ टॉकीज असे नाव देण्यात आले. या चित्रपटगृहात धर्मवीर, गूंज उठी शहनाई, सच्चा झूठा, मेरा गाव मेरा देश, आन मिलो सजना, हीर रांझा, सत्या, गदर एक प्रेमकथा यांसारखे हिंदी चित्रपट तर खटाळ सासून नाठाळ सून, आम्ही दोघं राजा राणी यांसारखे मराठी चित्रपट लावले होते. 1970च्या दशकात पुण्यामध्ये आधुनिक वातानुकूलित चित्रपटगृहे सुरू झाली. 1972 साली टिळक रस्त्याकडून पर्वतीकडे जो रस्ता जातो या रस्त्यावर छत्रपती शाहू पुलाच्या अलीकडे निलायम हे वातानुकूलित चित्रपटगृह बांधून पूर्ण झाले. निलायमचे बांधकाम होईपर्यंत शहराच्या मध्य भागात एकही मोठे चित्रपटगृह नव्हते. या चित्रपटगृहात 1166 प्रेक्षक बसू शकतात. त्यांपैकी बाल्कनीमध्ये 377 आसने आहेत. या भव्य चित्रपटगृहाला मोठे आवार आणि वाहने उभी करण्यासाठी प्रशस्त जागा आहे. एकाहून जास्त टप्पे असणारी ही मोठी इमारत आहे. या चित्रपटगृहात सर्वात पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट अनुराग हा होता. पहा, त्यावेळेस चित्रपट पाहण्यासाठी लोकांची कशी रांग लागलेली असायची. या चित्रपटगृहात हिंदी, इंग्रजी आणि मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. चित्रपटांची वेळ दुपारी 12:30 वाजता, 3:30 वाजता, संध्याकाळी 6:30 वाजता, 9:30 वाजता, सकाळी 9:30 वाजता अशी असायची. या चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले चित्रपट म्हणजे अनुराग, गोलमाल, खट्टा मीठा, लेकिन, अजूबा, तेजाब, कयामत से कयामत तक, दरार, द ममी रिटर्न्स हे आहेत. पूर्वी फरसखान्यासमोर पॅरामाऊंट सिनेमा नावाचे चित्रपटगृह होते. नंतर कधीतरी हे नाव बदलून रतन टॉकीज हे नाव ठेवण्यात आले. आताही रतन टॉकीज फरसखाना पोलीस चौकीसमोर आहे. या चित्रपटगृहामध्ये गोपी, आराधना तसेच दिल दिया दर्द लिया हे चित्रपट फार गाजले. नाना पेठेतील अल्पना टॉकीजचे नाव आधी शिरीन सिनेमा होते. त्यानंतर त्याचे न्यू शिरीन आणि त्याच्याही नंतर अल्पना हे नाव ठेवण्यात आले. या चित्रपटगृहात वैजयंतीमालाचा नागिन हा चित्रपट जबरदस्त चालला होता. आता हे चित्रपटगृह बंद पडून याच्या जागेवर मासोळी बाजार भरतो आहे. भवानी पेठेतील भारत टॉकीजचे पूर्वीचे नाव छाया टॉकीज होते. छत्रपती शिवाजी रस्त्यावर असलेल्या नाना वाड्याच्या शेजारच्या वसंत चित्रपटगृहाला तब्बल 111 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे. प्रारंभी इथे किर्लोस्कर नाट्यगृह होते. नंतर पुढे 1947 मध्ये त्याच्या जोडीला सिनेमागृह देखील सुरू करण्यात आले. मग नंतर 1955 साली नाट्यगृह बंद पडल्याने केवळ सिनेमागृह म्हणून वसंत चित्रपटगृह ओळखले जाऊ लागले. आधी हे चित्रपटगृह 3 मजल्यांचे होते. नंतर 1972-75 मध्ये 3 मजल्यांचे 2 मजल्यात रूपांतर करण्यात आले. आधी या चित्रपटगृहाची आसनसंख्या 807 होती. नंतर ती 350 इतकी कमी झाली.
नंतर 2021-22मध्ये नवीन सोयींचा बदल करण्यात आला. सध्या या चित्रपटगृहात अत्याधुनिक वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. तसेच आरामदायी खुर्च्यांची आसन व्यवस्था, नव्याने बांधलेली स्वच्छतागृहे अशा सुधारणाही करण्यात आल्या आहेत. या चित्रपटगृहाचे मालक मोहन टापरे यांनी सिनेप्रो या कंपनीसह भागीदारी करून हा त्यांचा चित्रपट व्यवसाय सुरू ठेवला आहे. भारतीय क्रांतिकारकांनी 1943मध्ये केलेल्या बॉम्बस्फोटांमुळे पुण्यातील व्हिक्टरी हे चित्रपटगृह प्रसिद्ध आहे. इंग्रजी राजवटीच्या काळापासूनच पुण्याच्या कॅन्टोन्मेंट परिसरातील व्हिक्टरी हे प्रमुख चित्रपटगृह आहे. हे चित्रपटगृह 1938 साली कॅपिटॉल या नावाने उभारले गेले होते. त्याच्या सध्याच्या मालकांनी 1986 साली या चित्रपटगृहाचे नामकरण व्हिक्टरी असे केले. महात्मा गांधी रस्त्याला समांतर असलेल्या जनरल थिमय्या रस्त्यावर म्हणजे ईस्ट स्ट्रीटवर हे चित्रपटगृह आहे. इथे स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांसाठी नाटकांचे प्रयोग होत असत. त्यामुळे या चित्रपटगृहात पडद्यासमोर एक छोटासा मंच होता. 24 जानेवारी 1943 रोजी भारत छोडो आंदोलनात सहभागी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी या चित्रपटगृहात बॉम्बस्फोट घडवून 4 इंग्रजी सैनिकांना ठार केले होते. नंतर या स्वातंत्र्य सैनिकांवर कोर्टात खटला चालला व त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. हा खटला कॅपिटल बॉम्ब खटला या नावाने प्रसिद्ध आहे. तर असे आहे या व्हिक्टरी थिएटरचे ब्रिटिशकालीन ऐतिहासिक महत्त्व. पुण्याच्या बुधवार पेठेतील आप्पा बळवंत चौकात सरदार रामचंद्र मुकुंदराव किबे यांचा मोठा वाडा होता. या वाड्यात दैनिक ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्राचे कार्यालय होते आणि आधी इथे हुजूरपागा मुलींची शाळाही भरायची. नंतर 1934 साली सरदार रामचंद्र किबे यांनी या ठिकाणी किबे लक्ष्मी चित्रपटगृह बांधले. याच कालावधीत कोल्हापूरची व्ही शांताराम यांची प्रभात फिल्म कंपनी पुण्यामध्ये स्थलांतरित झाली. या प्रभात फिल्म कंपनीच्या मदतीने किबे लक्ष्मी चित्रपटगृह चालू करण्यात आले व नंतर या चित्रपटगृहाला प्रभात टॉकीज हे नाव देण्यात आले. 21 सप्टेंबर 1934 रोजी इथे पहिला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटगृहाची मालकी आता दामले घराण्याकडे आहे. या चित्रपटगृहात पहिल्यापासून फक्त मराठी चित्रपट दाखवले जातात. या चित्रपटगृहात क्रायबॉक्सची सुविधा होती. काचेचा क्रायबॉक्स या चित्रपटगृहात बांधला होता आणि चित्रपट पाहताना जर कोणी लहान मूल रडत असेल तर त्याच्या आईसोबत त्या लहान मुलाला क्रायबॉक्समध्ये बसवले जात. क्रायबॉक्समधूनही चित्रपट पाहता येत असे. या चित्रपटगृहात बरेच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रपट अभिनेते चित्रपट पाहायला येत असतात. या चित्रपटगृहाला 894 सीट्स आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटगृहात 34 मराठी व 9 हिंदी चित्रपटांचे रौप्य महोत्सव साजरे करण्यात आले आहेत. प्रभातमध्ये आत्तापर्यंत 1300पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, रामशास्त्री, पिंजरा, अष्टविनायक, बाळ शिवाजी, लेक चालली सासरला, गंमत जम्मत, अशी ही बनवाबनवी, आत्मविश्वास, थरथराट, तू तिथे मी, वीर सावरकर, 10वी फ, 7च्या आत घरात, जगाच्या पाठीवर, पाठलाग, आम्ही जातो आमच्या गाव हे चित्रपट इथे भरपूर चालले. सन 1991 प्रदर्शित झालेला माहेरची साडी हा चित्रपट इथे तब्बल 127 आठवडे म्हणजे सुमारे 2.5 वर्षे चालला. प्रभातचा हा विक्रम अजूनपर्यंत कोणीही मोडू शकले नाही. आधी या थिएटरमध्ये नाटकांचे प्रयोगसुद्धा होत. यासाठी इथे एक स्टेजसुद्धा आहे. इथे कुलवधू या नाटकाचे भरपूर प्रयोग झालेले आहेत. डेक्कन बसस्टॉप समोर पूना कॉफी हाऊस शेजारी जिथे आता KFC आहे तिथेच हे डेक्कन सिनेमाचे थिएटर होते. पहा ही जुनी डेक्कन थिएटरची वास्तू. इथे जब प्यार किसी से होता है, ज्वेल थीप, पतिता, सावन भादो, एक नज़र, जिस देश में गंगा बहती है हे चित्रपट भरपूर गाजले.
अजूनही हे चित्रपटगृह आहे, पण आता ही वास्तू पाडून त्या जागेवर एक मोठा मॉल बांधण्यात आलेला आहे आणि हे थिएटर मॉलच्या आतमध्ये आहे. इथे KFC सारखी हॉटेल्स व बरीच दुकाने आहेत. या थिएटरला सिटी प्राईड आर डेक्कन हे नाव दिलेले आहे. आत्ता कदाचित या थिएटरवाल्यांनी सिटी प्राईडबरोबर पार्टनरशिप केली असेल किंवा सिटी प्राईडने हे थिएटर विकतही घेतले असेल. बुधवार पेठेतील होनाजी बाळा रस्त्यावरील विजयानंद थिएटरमध्ये एकेकाळी सांगते ऐका हा चित्रपट तब्बल 131 आठवडे चालला होता. पण जरी हा चित्रपट 131 आठवडे तिथे चालला होता तरीही सर्वाधिक काळ चाललेला मराठी चित्रपट हा विक्रम प्रभातला आणि माहेरची साडी या चित्रपटाला मिळतो. कारण प्रभातची प्रेक्षकांची आसन संख्या 894 आहे तर विजयानंदची प्रेक्षक आसन संख्या फक्त 700 होती. महात्मा फुले पेठेत टिंबर मार्केटजवळ एक थिएटर होते, सोनमार्ग. आणि ह्या थिएटरचे आवार इतके प्रशस्त होते की त्याच्या कोपऱ्यात एक बागही होती. या बागेच्या समोरच हे आडवं पसरलेलं सोनमार्ग थिएटर. स्टॉल आणि बाल्कनी तिकिटांसाठी स्वतंत्र व्यवस्था होती. रांगेत उभं राहायला यावं म्हणून बारही लावलेले होते. शो सुटण्याच्या अगोदरच पुढच्या शोसाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी मोकळी जागा म्हणजे प्रतीक्षागृह होते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक वेगळी लॉबी होती. तिथेच कॅन्टीन होते. आगामी चित्रपटांचे पोस्टर्स लावलेल्या भल्या मोठ्या काचेचे शोकेस तिथेच होते. या चित्रपटगृहात सर्वच जाती धर्माचे असे मिक्स लोक चित्रपट पाहायला यायचे. या चित्रपटगृहामध्ये अमर अकबर अँथनी हा चित्रपट भरपूर गाजला होता. 1967 साली पुणे स्टेशनच्या मागच्या बाजूला केनॉट रस्त्यावर सोहराब हॉलजवळ अलंकार थिएटर बांधण्यात आले. हे पुण्यातील सर्वात पहिले वातानुकूलित चित्रपटगृह होते. हे चित्रपटगृह आता बंद अवस्थेत आहे. याची इमारत 3 मजली आहे. या थिएटरमध्ये जास्त प्रमाणात हिंदी चित्रपट दाखवले जात होते. मॅटिनी शोमध्ये कधी इंग्रजी चित्रपटही दाखवले जात होते. 1970 ते 1980 या दशकात इथे बरेच गाजलेले हिंदी चित्रपट दाखवण्यात आले. इथे मेरा नाम जोकर, किंग ऑफ किंग्स, शोले, जंजीर, नूरी, कालिया, हिरो, जय हो असे चित्रपट दाखवण्यात आले. आता हे चित्रपटगृहही बंद अवस्थेत आहे. पुण्याच्या रास्तापेठेत KEM हॉस्पिटल ढोरगल्लीजवळ 3 ऑगस्ट 1967 रोजी अपोलो चित्रपटगृह बांधण्यात आले. जुन्या पुणे शहराला पुणे कॉन्टोन्मेंट भागाशी जोडणारे हे चित्रपटगृह रास्तापेठेत प्रसिद्ध रास्तेवाड्याच्या समोर आहे. पेशव्यांच्या काळात इथे पेशव्यांचे सरदार रास्ते यांचा वाडा होता. या चित्रपटगृहात 1957 साली आलेला सुवर्णसुंदरी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला होता. इथे प्यार ही प्यार, रायन्स डॉटर, रोटी, आखिर क्यों, मुगल-ए-आझम, मेरे जीवन साथी, शान असे चित्रपट दाखवण्यात आले. 14 डिसेंबर 1972 रोजी लक्ष्मीनारायण थिएटर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालू झाली. या कंपनीने 1976 साली सातारा रोडवर स्वारगेटजवळ लक्ष्मीनारायण चित्रपटगृह सुरू केले. या चित्रपटगृहात क्रांती, गोलमाल, मासूम, हम दिल दे चुके सनम, दिल से, अगबाई अरेच्चा हे चित्रपट भरपूर गाजले. नीलकमल हा चित्रपट या चित्रपटगृहात पुनःप्रदर्शित करण्यात आला होता. तर मग मित्रांनो, पुण्यामध्ये ही अशी एक पडदा चित्रपटगृह बरीच आहेत. या व्हिडिओमध्ये मी फक्त काहीच चित्रपटगृहांची माहिती दिलेली आहे. आधीच्या जुन्या काळी जास्ती करून चित्रपटगृहांची स्क्रीन रील्स 35 mm ची असायची. फक्त नटराज आणि राहुल या चित्रपटगृहांची स्क्रीन रील्स 70 mm ची होती. नंतर मग सर्वत्र 70 mm चा वापर व्हायला लागला. 35 mm म्हणजे 35 मिलीमीटर रुंद रील्स ज्या चित्रपटगृहात वापरल्या जायच्या. या 35 mm रुंद रील्स स्क्रीनवर 180 चौरस फूट आकाराचा शॉर्ट प्रोजेक्ट करायच्या. 70 mm म्हणजे 70 मिलीमीटर रुंद रील्स ज्या चित्रपटगृहात वापरल्या जायच्या.
या 70 mm रुंद रील्स स्क्रीनवर 630 चौरस फूट आकाराचा शॉर्ट प्रोजेक्ट करायचा. पहा हा 35 mm ने प्रोजेक्ट केलेला स्क्रीनवरचा शॉट. आधीच्या काळी कम्प्युटराइज पद्धतीने छापलेली तिकिटे नव्हती. आधी छापून आणलेले तिकीट बुक असायचे व त्यातून या अशा प्रकारची तिकिटे स्टॅम्प मारून दिली जायची. आधी सकाळच्या शोला मॉर्निंग शो, दुपारच्या शोला मॅटिनी आणि संध्याकाळच्या शोला रेग्युलर शो म्हणत असत. मॉर्निंग शो सकाळी 10-11 वाजता, मॅटिनी शो दुपारी 2 ते 3 वाजता आणि रेग्युलर शो संध्याकाळी 8-9 वाजता असायचा. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आधीचा चित्रपट बदलून नवीन चित्रपट प्रदर्शित केला जायचा. वर्तमानपत्रामध्ये ही अशी चित्रपटगृहांची लिस्ट छापून यायची, ज्यामध्ये कोणत्या चित्रपटगृहात कोणता चित्रपट लावलेला आहे, मॉर्निंग शो कोणता, रेग्युलर शो कोणता, हे सर्व छापून दिलेले असायचे. वर्तमानपत्रामध्ये चित्रपट नाटकांच्या जाहिरातींचे एक खास करून पान असायचे. पुणे शहरातील ही चित्रपटगृहे जवळजवळ असल्यामुळे नवीन येणारा चित्रपट एखाद्या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला की मग इतर दुसऱ्या चित्रपटगृहांमध्ये दुसरे नवीन येणारे चित्रपट प्रदर्शित व्हायचे. चित्रपट पाहायला येणारे प्रेक्षक एखादा शो हाऊसफुल झाला की मग लगेचच जवळच्या दुसऱ्या चित्रपटगृहात जाऊन दुसरा चित्रपट पाहायचे. ब्रिटिशांच्या काळात पुण्यात टांगे चालायचे. आता जे लोकांना जागेवर पोचवायचे काम रिक्षा करत आहेत, हे काम त्यावेळेस टांगे करायचे. चित्रपटगृहांच्या बाहेरच हे टांगे लागलेले असायचे. कॉलेजचे विद्यार्थी लेक्चर्स बंक करून चित्रपट पाहण्यासाठी मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊन यायचे. आता जशा मोटारसायकली वापरल्या जातात, पूर्वीच्या काळात सायकली वापरल्या जायच्या. चित्रपट पाहण्यासाठी बरेच लोक सायकलवरही येत, त्यामुळे या अशा प्रकारचे लोखंडी सायकल स्टँड चित्रपटगृहांमध्ये असायचे. पुण्यातील एक पडदा चित्रपटगृहे ही बहुतेक करून स्थानिक लोकांची होती. सन 2000 नंतर पुणे शहरात मल्टिप्लेक्स थिएटर्स यायला सुरुवात झाली. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहाला एकापेक्षा जास्त 4-5 पडदे असल्यामुळे नवीन प्रदर्शित झालेले बरेच चित्रपट एकाच ठिकाणी एकाच चित्रपटगृहात पाहायला मिळायची सोय झाली. त्याचबरोबर या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये शॉपिंग करण्यासाठी दुकाने, हॉटेल्स असतात. चित्रपट चालू असतानाही या गृहांमध्ये प्रेक्षकाला स्वयंसेवकामार्फत आसनापर्यंत अन्न व पेय देण्याची सुविधा दिली जाते. या सर्व गोष्टींचा खास करून अनेक पडदा या पद्धतीचा जबरदस्त फटका एकपडदा चित्रपटगृहांच्या निर्मात्यांना बसला. या सर्वच गोष्टींचा परिणाम एकपडदा चित्रपटगृहांच्या व्यवसायावर झाला. त्यामुळे बरीच एकपडदा चित्रपटगृह बंद पडली. बऱ्याच एकपडदा चित्रपटवाल्यांनी मल्टिप्लेक्स बरोबरी भागीदारीने धंदे चालू केले. ही मल्टिप्लेक्स चित्रपटगृह बहुत करून परप्रांतीय लोकांची आहेत. त्यानंतर सन 2020मध्ये कोविड-19चा लॉकडाऊन आला. या काळात एकपडदा चित्रपटगृह निर्मात्यांना आपला व्यवसाय बंद ठेवून चित्रपटगृहाचा खर्च भाडे भरायला लागत होते. त्यामुळे ही बरीच चित्रपटगृहे बंद झाली. आताही एकपडदा चित्रपटगृह पुण्यामध्ये चालत आहेत, पण थोडीच चित्रपटगृह चालत आहेत. कोरोना काळामध्ये एकपडदा चित्रपटगृहवाल्यांना सरकारकडूनही कुठलीही मदत मिळाली नाही. मित्रांनो, पुणे शहर हे आधी चित्रपटांचे, चित्रपटगृहांचे शहर म्हणून ओळखले जात होते. या एकपडदा चित्रपटगृहांचे एक युग होते. हे युग आता समाप्त झाले आणि आता मल्टिप्लेक्सचे युग आहे. पण तरीही जी मजा एकपडदा चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्यामध्ये होती, ती आता मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्येही येत नाही.